अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचं परदेशात लग्न. पक्षातल्या फक्त 2च नेत्यांना आमंत्रण. पवारांच्या घरात एका आठवड्यात दुसरं शाही लग्न. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. नेमकं कसं आहे लग्नाचं नियोजन आणि कोणाला मिळालंय निमंत्रण, जाणून घेऊयात थोडक्यात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या लग्न सराईचे वारे वाहत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी शुभ कार्याची लगबग सुरू झाली आहे. अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा विवाह सोहळा परदेशात म्हणजेच बहरीन येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे नुकताच शरद पवार यांच्या नातवाचा म्हणजेच युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला असतानाच आता आठवडाभरातच पवार कुटुंबात दुसरा शाही विवाह सोहळा रंगणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा हा शाही विवाह सोहळा येत्या 4, 5 आणि 7 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये आयोजित करण्यात आलाय. या लग्नासाठी पवार आणि पाटील कुटुंबाकडून अत्यंत मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं असून केवळ 400 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचं समजतंय. सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती या लग्नाच्या निमंत्रित पाहुण्यांच्या यादीची. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते असूनही त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांची गर्दी या लग्नासाठी टाळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त 2च नेत्यांना या लग्नाचं निमंत्रण देण्यात आलंय. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. पक्षातील इतर आमदार, खासदार किंवा पदाधिकाऱ्यांना या परदेशातील लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाहीये. हा सोहळा अत्यंत खासगी आणि कौटुंबिक स्वरूपाचा असावा असा पवार कुटुंबियांचा आग्रह असल्याचं यावरून दिसून येतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात या मर्यादित निमंत्रणाची चांगलीच कुजबूज सुरू आहे. जय पवार यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली असून त्यानुसार बहरीनमध्ये 4 दिवस विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. जरी लग्न परदेशात असेल तरी विधी मात्र पूर्णपणे भारतीय संस्कृतीनुसारच होणार आहेत. 4 डिसेंबर रोजी मेहंदीचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर 5 डिसेंबरला हळदी समारंभ, वरात आणि मुख्य विवाह सोहळा संपन्न होईल. त्यानंतर 6 डिसेंबरला संगीत रजनीचं आयोजन करण्यात आलंय. तर 7 डिसेंबरला स्वागत समारंभ पार पडणार आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबियांची तयारी पूर्ण झाली असून वऱ्हाडी मंडळी बहरीनला रवाना होण्याच्या तयारीत आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अवघ्या काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 30 नोव्हेंबरला युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा मुंबईतील BKC येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात पार पडला होता. त्या सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह खुद्द अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांनीही उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले होते. मात्र जय पवार यांचा विवाह सोहळा हा डेस्टिनेशन वेडिंग प्रकारातील असून तो अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. एकाच आठवड्यात पवार घरात 2 मोठी लग्न होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र जय पवारांच्या लग्नाला जाण्याची संधी न मिळाल्याने अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड देखील झालाय. बहरीनमध्ये होणारा हा सोहळा किती भव्य असेल आणि त्याचे फोटो कधी समोर येतील याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे. मित्रहो, या बातमीची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा. जय पवार यांच्या या डेस्टिनेशन वेडिंग बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना देखील नक्की शेअर करा.